आवेराजदादा सेवातकर बालश्री लक्कड कोटवाले दर्यापूरकर बाबा यांचे चरित्र. संदर्भ महानुभाव इतिहास. जन्म आणि बालपण. श्री आवेराज महानुभाव यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील कानडी या लहानशा खेड्यात सुमारे शके 1720 मध्ये झाला. त्यांचे वडील क्षत्रिय कुलातील श्रीमंत पाटील आणि महानुभाव पंथाचे अनुयायी होते. पाटलांची संतती जगत नव्हती, म्हणून एक फूल परमेश्वर चरणी वाहावे म्हणजे आपली मुले वाचतील या श्रद्धेने त्यांनी आपल्या बालकाला नांदुरघाट येथील महानुभाव मठात समर्पित केले. त्या मठाचे पुजारी चक्रपाणी हे गृहस्थाश्रमी परंतु महानुभाव वंशाचे होते. त्यांनी त्या बालकाचे संगोपन केले. मोठे झाल्यावर त्याला शाळेत घालावे असा विचार होता, परंतु खेड्यात शाळा नसल्याने त्यांनी हा बेत रद्द करून मुलाला घरची गुरे सांभाळण्याचे काम दिले. तेव्हापासून तो मुलगा दररोज सकाळी उठून गुरांना चारण्यासाठी रानात जात असे आणि दिवसभर गुरांना चारून सायंकाळी घरी परतत असे. ऐशारामात राहण्याऐवजी एका धर्मपरायण महानुभावाच्या घरची जनावरे राखणे त्याच्या नशिबी आले होते. पण त्याचे भाग्य थोर होते, फक्त ती वेळ येणे बाकी होते. दैवी दृष्टांत आणि पाटलांचा प्रवेश. नेहमीप्रमाणे एके दिवशी सकाळी न्याहारीची भाकरी घेऊन तो गुरे हाकीत दाट जंगलात गेला. गुरे सोडून आणि न्याहारी करून तो एका वृक्षाच्या दाट छायेखाली शांत चित्ताने बसला. पाहता पाहता तो निद्रामौलीच्या अधीन कधी झाला हे त्यालाही समजले नाही. दुपार उलटून गेली. सूर्यनारायण पुढे सरकले आणि वृक्षाची छाया त्याच्या अंगावरून दूर झाली. सूर्याची प्रखर किरणे त्याच्या मस्तकावर पडली, तरीही तो निद्रावस्थेतच होता. तेवढ्यात एक आश्चर्यकारक घटना घडली. त्या निर्जन वनातून एक मोठा नाग वेगाने धावत आला आणि त्याने आपला विशाल फणा त्या मुलाच्या मस्तकावर धरला. सावली मिळाल्याने त्याला शांत वाटले आणि तो जागा झाला नाही. रस्त्याने जाणाऱ्या एका पाटलाने हे दृश्य पाहिले. पाटलाची चाहूल लागताच तो भुजंग तिथून निघून गेला. पाटलाने जवळ जाऊन पाहिले असता एक 15-16 वर्षांचा तरुण फाटके वस्त्र परिधान करून निर्भयपणे झोपला होता. हे पाहून पाटील मनात म्हणाले, हा मुलगा अतिशय भाग्यवान आहे. ज्याच्या मस्तकावर खुद्द शेषनारायण फणा धरून सेवक होतो, तो सामान्य असूच शकत नाही. पाटलाने त्याला हाक मारली. मुलगा खडबडून उठला आणि आपली जनावरे याच्या शेतात गेली असतील या भीतीने कावराबावरा होऊन पाहू लागला. पाटलाने त्याला विचारपूस केली आणि प्रेमाने मठात परत आणले. पाटलाने स्वतः जनावरांना गोठ्यात बांधून चारा टाकला. शिक्षणासाठी आचार्य रामचंद्रांकडे प्रस्थान. पाटलाने पुजारी चक्रपाणी गुरुजींना रानात घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आणि मुलाला सत्संगासाठी एखाद्या सत्पुरुषाच्या स्वाधीन करण्याची विनंती केली. गुरुजींनी याला संमती दिली. अशा या भाग्यशाली मुलाचे नाव आवेराज आबासाहेब होते. पुढे 2 वर्षांनी उपाध्ये आचार्य रामचंद्र महानुभाव यांच्या मार्गमेळ्यातील एका तपस्वी पुरुषाच्या सांगण्यावरून पाटील आवेराजांना घेऊन आचार्य रामचंद्र महानुभावांच्या सान्निध्यात गेले. इकडे आचार्य रामचंद्रांना आधीच एक प्रातःकाळी सूचक दृष्टांत झाला होता. एका वृद्ध महात्म्याने त्यांना तुम्ही धरलेले हे सोनेरी निशाण खाली पडू देऊ नका अशी आज्ञा केली होती. पाटलांनी मुलाला सोपवताना आचार्यांना तो दृष्टांत आठवला आणि त्यांनी हे भगवंताचे निशाण आहे असे मानून आवेराजांना अत्यंत प्रेमाने स्वीकारले. ज्ञानप्राप्ती आणि परिवर्तन. सुरुवातीला खेड्यातील सवयीप्रमाणे आवेराज भिक्षू मंडळींच्या खोड्या करत. या वर्तनाला कंटाळून आचार्यांनी त्यांना परत घरी पाठवण्याचा विचार केला. परंतु त्याच रात्री आचार्यांना स्वप्नात एका धवल वस्त्रधारी वृद्धाने एका पिळदार बैलासोबत पोळ दर्शन दिले आणि सांगितले, हा आमचा एवढा खोंड सांभाळा. या भगवंताच्या दृष्टांतानंतर आचार्यांनी आपला विचार बदलला. काही काळानंतर आचार्यांनी मुकुंदराजदादा यांच्या हस्ते आवेराजांना संन्यास दीक्षा दिली. आचार्यांनी त्यांना मराठी लेखन, वाचन, सूत्रपाठ आणि सूत्रटिकेचा सखोल अभ्यास शिकवला. अभ्यासाने त्यांच्या अंगचे दुर्गुण जाऊन ते एक महान तपस्वी आणि पंडित बनले. त्यांच्या ब्रह्मविद्या प्रवचनाला अनेक भिक्षू बसू लागले. गुरुभक्तीचा आदर्श. 12 ते 14 वर्षांनंतर आवेराजांनी आपल्या 50 शिष्यांसह पहिले गुरु चक्रपाणी यांच्या दर्शनासाठी नांदुरघाटला जाण्याची परवानगी आचार्यांकडून घेतली. मठाजवळ पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की गुरु चक्रपाणी शेणाची टोपली घेऊन उकिरड्यावर टाकण्यासाठी जात आहेत. 100 ते 125 मंडळींचे अधिपती आणि एवढे मोठे ज्ञानी असूनही आवेराजांनी अत्यंत नम्रतेने ती टोपली स्वतःच्या हातात घेतली, उकिरड्यावर टाकली आणि गोठा स्वच्छ केला. सुरुवातीला त्यांनी आपली ओळख लपवली. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांच्या सोबतच्या भिक्षूंनी आवेराजांची महंत म्हणून ओळख करून दिली, तेव्हा चक्रपाणी गुरूंना आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या या महान शिष्याकडून आपण शेण उचलून घेतले याचा त्यांना पश्चात्ताप झाला. आवेराजांनी त्यांना धर्मोपदेश करून प्रपंचाऐवजी शेवटचे दिवस ईशचिंतनात घालवण्याचा सल्ला दिला. सार्वजनिक कार्य आणि अखेरचा प्रवास. पुढे वसमत येथे चातुर्मासात त्यांना दिवाकर महंत ही गादी मिळाली आणि ते दिवाकरमुनी कपाटे म्हणून ओळखले जाऊ लागले. शके 1765 मध्ये आचार्य रामचंद्र दिवंगत झाल्यावर त्यांनीच मंडळींचा सांभाळ केला आणि ज्ञानदानाचे कार्य अखंड सुरू ठेवले.